नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भात जी काही माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये मंजूर पदे, रिक्त पदे आणि त्यासोबतच भरलेल्या पदांचा उल्लेख आहे. तर त्याची माहिती, त्यासोबतच कोणकोणती पदे आहेत आणि कोणत्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत, त्याची संपूर्ण अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेट तुम्हाला इथे मिळत असतात. आणि त्यासोबतच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ग्रुप जॉईन केलेला नसेल, त्यांनी आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. त्यावर आपण सर्व PDF आणि सर्व अपडेट्स टाकत असतो. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे नवीन पॅटर्ननुसार आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2012 ते 26च्या प्रश्नपत्रिका असून TCSने 2023 मध्ये घेतलेल्या एकूण 27 प्रश्नपत्रिकांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. जवळजवळ 16,000पेक्षा जास्त प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आगामी काळात होणाऱ्या परीक्षेसाठी हे अत्यंत उपयोगी पडू शकतात. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, थेट आपण आता या ठिकाणी माहितीवर आलेलो आहोत. संचालक आरोग्य सेवा पुणे क्रमांक 1 आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, गोषवारा पदनिहाय माहे जानेवारी 2026, म्हणजे जानेवारी 2026 पर्यंत जी काही पदे होती, रिक्त असो, भरलेली असो किंवा मंजूर असो, त्या सर्वांची माहिती इथे तक्त्यामध्ये त्यांनी मंजूर केलेली आहे किंवा दर्शवलेली आहे. यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा, पदोन्नती आणि एकूण. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे ते म्हणजे सरळ सेवा. पदोन्नती कोणासाठी असते, जे काही डिपार्टमेंटल म्हणजे जे ऑलरेडी लागलेले कॅन्डिडेट असतात किंवा ऑलरेडी लागलेले जे काही उमेदवार आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी या ठिकाणी पदोन्नतीने काही पदे भरल्या जातात. तर यामुळे आपण जी काही पदे पदोन्नतीने भरल्या जातात त्याबद्दल विचार न करता फक्त सरळ सेवा मार्फत म्हणजे जी काही आपली अपकमिंग भरती येणार आहे त्यामार्फत जी पदे भरल्या जातील त्याबद्दल बोलूया. तर पहिला कॉलम आहे या ठिकाणी पहा. पहिला कॉलम आहे तो म्हणजे अनुक्रमांक, दुसरा कॉलम आहे ते म्हणजे पदनाम म्हणजे संवर्गाचं नाव, पोस्ट कोणती आहे, तिसरा कॉलम आहे मंजूर पदे, चौथा आहे तो म्हणजे भरलेली पदे आणि सर्वात शेवटी आहे रिक्त पदे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, रिक्त पदे. शेवटचा व्हिडिओ मी बनवला होता, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रिक्त पदे ही अत्यंत महत्त्वाची असतात, कारण की जी काही नवीन जाहिरात येत असते ती रिक्त पदांमधूनच आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी कोणत्या पदाची किती पदे रिक्त आहेत त्याची माहिती आपण बघणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिलं पद आहे ते म्हणजे गृह वस्त्रपाल. तर यामध्ये गृह वस्त्रपालच्या जर जागा पाहिल्या तर 27 जागा एकूण मंजूर आहेत. त्यापैकी 24 पदे भरलेली आहेत आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर 3 पदे रिक्त आहेत. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला 3 पदे रिक्त दिसत आहे. आपल्यासाठी महत्त्वाची कोणती आहे, 3. तर आता आपण इतर माहिती न घेता थेट या ठिकाणी फक्त पद आणि रिक्त असलेली पदे या ठिकाणी जाणून घेऊ. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे ते म्हणजे भंडार आणि वस्त्रपाल. याच्या एकूण 7 जागा रिक्त आहेत, ज्या की सरळ सेवेमार्फत भरल्या जातील. त्यानंतर पहा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, 75 जागा एकूण आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया, यामध्ये 296 पदे रिक्त आहेत. आरोग्य पर्यवेक्षक 12 पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक म्हणजे लॅब असिस्टंट 84 पदे रिक्त आहेत. नंतर आहे एक्सरे टेक्निशियन 66 पदे रिक्त आहेत. त्यानंतर ब्लड बँक टेक्निशियन जर आपण पाहिलं तर 24 पदे रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर, बऱ्याच याचे विद्यार्थी आहेत तयारी करणारे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्ससुद्धा येत असतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुणेसाठी जर आपण पाहिलं तर इथे तुम्हाला 136 पदे रिक्त दिसतात औषध निर्माण अधिकारीचे, ज्याला आपण फार्मसी ऑफिसर असं म्हणत असतो. नंतर पहा आहार तज्ज्ञ म्हणजे डायटिशियनसाठी 10 जागा आहेत. ECG तंत्रज्ञ 12 जागा आहेत. दंत तांत्रिक या ठिकाणी 13 जागा आहेत. डायलिसिस तंत्रज्ञ 3 जागा आहेत. अधिपरिचारिका 1400 या ठिकाणी 14 जागा आपल्याला दिसतात. त्यानंतर सहपरिसेविका 15 जागा आहेत. पाठ्यनिर्देशिका जर पाहिलं तर 40 जागा आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग परिचारिका जर पाहिलं तर या ठिकाणी 0 पदे रिक्त आहेत. बाल रुग्ण परिचारिका 32 आहेत. मनोरुग्ण परिचारिका या ठिकाणी 14 आहेत. दूरध्वनी चालक ज्याला आपण टेलिफोन ऑपरेटर असं म्हणत असतो तर त्याच्यासुद्धा 6 जागा आहेत. शिंपीच्या जर आपण पाहिलं तर 4 जागा आहेत. नळ कारागिरीच्या 6 आहेत. सुतारच्या 4 आहेत. नेत्रचिकित्सा अधिकारी 207 जागा आहेत. मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता 5 जागा आहेत. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 2 आहेत. बहुतेक उपचार तज्ज्ञ जर पाहिलं तर 4 आहेत. व्यवसायोपचार तज्ज्ञ जर पाहिलं तर 3 आहेत. समुपदेष्टा जर आपण पाहिलं काउन्सिलर तर 3 जागा आहेत. रासायनिक सहाय्यक केमिकल असिस्टंट ज्याला आपण म्हणत असतो तर 20 जागा आहेत. नंतर अणुजीव सहाय्यक जर पाहिलं तर 11 आहेत. नंतर पोषकार जर पाहिलं आपण तर 1 जागा आहे. अवैद्यकीय सहाय्यक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 21 जागा रिक्त आहेत. अवैद्यकीय पर्यवेक्षक जर पाहिलं तर या ठिकाणी ऑलरेडी जागा भरलेल्या आहेत.
नंतर जर पाहिलं वार्डन तर 43 जागा एकूण वार्डनच्या रिक्त आहेत. गृहपालची या ठिकाणी जागा नाही आहे. नंतर अभिलेखापाल आहेत, 9 जागा एकूण रिक्त आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अभिलेखापाल पाहिला आपण तर 1 जागा रिक्त आहे. वैद्यकीय अभिलेखापाल 7 जागा रिक्त आहे. वैद्यकीय अभिलेख तंत्रज्ञ 3 जागा रिक्त आहेत. वीजतंत्री 5 जागा आहेत. वीजतंत्री इलेक्ट्रिशियन S6 मध्ये जर आपण पाहिलं तर 3 जागा आहेत. कुशल कारागीर एकूण 9 जागा रिक्त आहेत. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जर पाहिलं तर 2 जागा रिक्त आहेत. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक जर पाहिलं तर 1 जागा आहे. तंत्रज्ञ 8 जागा रिक्त आहेत. कनिष्ठ सहाय्यकसाठी जागा नाही आहे सध्या. त्यानंतर आहे कार्यदेशक 5 जागा आहेत. सेवा अभियंता 1 जागा आहे. वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक म्हणजे सिनियर सिक्युरिटी असिस्टंटमध्ये 3 जागा रिक्त आहेत. दंत आरोग्यमध्ये या ठिकाणी 9 जागा रिक्त आहेत. सांख्यिकी अन्वेषकमध्ये 50 जागा आहेत. उच्च श्रेणी लघुलेखक 2 जागा. निम्न श्रेणी लघुलेखक या ठिकाणी 2 जागा. लघु टंकलेखक म्हणजे स्टेनोटायपिस्टसाठी 17 जागा आहेत. क्ष किरण असिस्टंट जर आपण पाहिलं, अगोदर टेक्निशियन होतं, आता असिस्टंट आहे, 2 जागा रिक्त आहेत. ECG टेक्निशियन जर पाहिलं तर जागा नाही, पूर्ण भरलेल्या आहेत. नंतर हिस्टोपॅथी तंत्रज्ञ पाहिलं तर 3 जागा या ठिकाणी आहेत. आरोग्य निरीक्षक म्हणजे हेल्थ इन्स्पेक्टर या ठिकाणी 144 जागा रिक्त आहेत. ग्रंथपालसाठी जागा नाही आहे. त्यानंतर तुम्ही जर पुढे पाहिलं तर किरणोपचार तंत्रज्ञ 1 जागा आहे. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर मोठी भरती असते. लास्ट टाइम याची सेपरेट भरती झाली होती. या ठिकाणी 937 जागा अजून यामध्ये रिक्त आहेत. नंतर जर पाहिलं तुम्ही पर्यवेक्षक तर 0 जागा आहेत. कनिष्ठ अवेक्षक जर पाहिलं तर 7 जागा आहे. कनिष्ठ लिपिक म्हणजे ज्युनियर क्लर्क या ठिकाणी 332 जागा आहेत. शस्त्रक्रिया सहाय्यक 4 जागा आहेत. प्रमुख स्त्री पुरुष परिचर या ठिकाणी 4 जागा आहेत. शास्त्र गृह सहाय्यक जर पाहिलं तर 2 जागा आहेत. रक्तपेढी सहाय्यक जर पाहिलं आपण तर 8 जागा आहेत. नंतर न्यूक्लिअर श्रेणी तंत्रज्ञ जर पाहिलं तर 3 जागा आहेत. त्यानंतर तंत्रज्ञ आहे पुन्हा 1 जागा. भौतिक शास्त्रज्ञ आहे 3 जागा. नंतर पेशी तज्ज्ञ आहे 2 जागा. कनिष्ठ जीववैज्ञानिक अभियंता आहे 4 जागा. कनिष्ठ अभियंता या ठिकाणी जागा नाही आहे. त्यानंतर तुम्ही जर पुढे पाहिलं तर तंत्रज्ञ म्हणजे टेक्निकल काही आपल्याला या ठिकाणी पोस्ट दिसतात. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की 3 जागा आहेत, म्हणजे 3 जागा रिक्त आहे, एकही भरलेली नाही आणि 3च्या 3 जागा इथे आपल्याला रिक्त दिसतात. नंतर जर पाहिलं आपण लेदर वर्कर या ठिकाणी 5 जागा आहेत. नंतर कथीलकार जर पाहिलं तर 1 जागा आहे. पुढे जर आणखी पद पाहिले तुम्ही शेतकी पर्यवेक्षक तर 1 जागा आहे. त्यानंतर प्रक्षेपक निलिपिक आहे 1 जागा. नंतर कलाकारणी छायाचित्रकार 0 आहे. ऑलरेडी 1 पद होतं ते भरलेलं आहे. 0 आहे म्हणजे काय तर जागा फुलफिल झालेल्या आहेत. आपल्यासाठी महत्त्वाचे आहे ते फक्त रिक्त जागा. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, वाहन चालक आहे 103 पदे. वरिष्ठ लिपिक आहे 167 पदे. अधीक्षकची या ठिकाणी जागा नाही आहे. 6 अधीक्षक सुद्धा जागा नाही. अवैद्यकीय आरोग्य अधिकारी सुद्धा जागा नाही आहे. त्यानंतर आहे वस्त्रपाल या ठिकाणी 7 जागा रिक्त आहेत. परिसेविका जागा नाही आहे. अधिसेविका सुद्धा नाही आहे. सह अधिसेविका सुद्धा नाही आहे. पण सार्वजनिक आरोग्य परिचारिका आहे 12 जागा या ठिकाणी आपल्याला रिक्त दिसतात. त्यानंतर थेट आपण जर टोटल पाहिली तर टोटलमध्ये या ठिकाणी मंजूर पदे आहेत ती म्हणजे 24,536. त्यानंतर भरलेली पदे आहेत 20,060 आणि त्यापैकी रिक्त पदे जी आहेत ती आहेत 4,476. म्हणजे या ठिकाणी आपण पुणेसाठी जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर 4,476 पदे इथे आपल्याला दिसतात. यामध्ये सर्वात जास्त पदे जर लोकलची पाहिली म्हणजे साधारणतः विद्यार्थी फॉर्म भरू शकतील असे आहे ती म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्करची. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर ड्रायव्हरची पदे सुद्धा यामध्ये आहेत. आणि नंतर जर पाहिलं तुम्ही तर फार्मसी ऑफिसर जे की आगामी काळात त्याची आपल्याला भरती दिसू शकते. आणि बाकी जी काही टेक्निकल पदे आहेत त्यासाठी तुम्हाला टेक्निकल क्वालिफिकेशन तर लागणारच आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जवळजवळ आतापर्यंत जी काही जानेवारी महिन्यापर्यंतची रिक्त पदे होती आणि जो गोषवारा त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे आकडेवारीचा त्याची माहिती जाणून घेतली. आता यानंतर किती पदांचा या ठिकाणी आकृतिबंध समोर येतो आणि त्यापैकी किती पदांची भरती शासन काढते हे आपल्याला पाहणे योग्य ठरेल. तर तुम्ही जर आरोग्य विभागाची तयारी करत असाल तर तुम्ही कोणत्या पदाची तयारी करताय, यापूर्वी तुम्ही एक्झाम दिली होती का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आगामी काळात तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरणार आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. राहिला प्रश्न पात्रतेविषयीचा तर जेव्हा GR आला होता आरोग्य सेवक संदर्भात त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि काही पदांचा समावेश त्यांनी आणखी केला होता GR मध्ये. तर GRचा व्हिडिओ सुद्धा आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता की आगामी काळात जर भरती आली तर त्यामध्ये कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता असेल त्या संदर्भात शासनाचे स्पष्टीकरण GRच्या माध्यमातून अगोदरच दिलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूया. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. नमस्कार.